देश महाराष्ट्र आणि आजची सगळ्यात मोठी बातमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे। शिंदे आणि पंतप्रधान मोदी यांच्यासोबत जवळपास अर्धा तास स्वतंत्र बैठक झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। त्याचबरोबर मोदी आणि शिंदे यांच्यामध्ये राजकीय चर्चा झाल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे। शिंदेने दिल्लीमध्ये सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे। आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना देखील कुटुंबासह आम्ही भेटलो। ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन महादेव यासाठी देखील त्यांचं अभिनंदन केलं, त्यांना शुभेच्छा दिल्या। प्रधानमंत्री पदाला 11 वर्ष पूर्ण झाली आणि NDAला देखील 25 वर्ष जवळपास पूर्ण झाली आणि त्यामुळे आम्ही त्यांना शुभेच्छा आज दिल्यात। तर महायुतीमधला वाद हा शहांच्या दरबारी देखील पोहोचला। दिल्लीमध्ये शहा आणि शिंदे यांची 25 मिनिटं बंद दाराआड चर्चा झाली असून वादग्रस्त मंत्र्यांबाबत सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा झाली अशी माहिती सूत्रांकडून मिळते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात खासदारांसोबत एक आणि स्वतंत्र अर्धा तास अशा बैठका झाल्या। खासदारांसोबतच्या बैठकीनंतर अमित शहांबरोबर शिंदेंची 25 मिनिट स्वतंत्र बैठकही झाली। शहांसोबत शिंदेंची वादग्रस्त मंत्र्यांबाबतही बैठकीत चर्चा, सूत्रांची माहिती। राज्यातील महायुती सरकारची प्रतिमा मलिन करण्यासाठी कारस्थान रचलं जात असल्याची शिंदेंची भावना, सूत्रांची माहिती। लवकरच महायुतीच्या घटक पक्षांची शहांसोबत बैठकीची शक्यता, सूत्रांची माहिती। दिल्ली शहा आणि शिंदेंमध्ये राज्यातील पालिका निवडणुकांबाबत चर्चा झाल्याचंही कळतंय। शिंदे शहांच्या बैठकीनंतर महायुतीतला वाद शहांच्या दरबारात गेल्याचं स्पष्ट झालंय। लोकल बॉडी इलेक्शन्स आहेत महाराष्ट्रामध्ये। महायुती म्हणून आम्ही लोकसभा जिंकलोय, महायुती म्हणून विधानसभा आम्ही जिंकलोय आणि महायुती म्हणून आम्ही आता स्थानिक स्वराज्य संस्था जिंकणार आहोत। अतिशय सकारात्मक गृहमंत्री देखील त्या बाबतीत आहेत आणि खऱ्या अर्थाने चांगली बैठक झाली। हो, शंकराची प्रतिमा देण्याचं कारण जे ऑपरेशन महादेव ज्याच्यावर खऱ्या अर्थाने ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेववर विरोधी पक्षाने, काँग्रेसने, इंडी अलायन्सने जे आक्षेप घेतले, भारतीय लष्कराच्या शौर्यावर शंका उत्पन्न केल्या, आदरणीय प्रधानमंत्री महोदयांवर संशय व्यक्त केला, शंका उत्पन्न केल्या। आम्ही ऑपरेशन महादेव सक्सेस झालं। तमाम देशवासियांच्या मनातलं जी खंत होती त्या अतिरेक्यांना ठार करण्याची ती पूर्ण केली, म्हणून आम्ही महादेवाची प्रतिमा त्यांना भेट दिली। फडणवीस आणि शिंदे यांच्या खात्यांमध्ये नेमणुकीवरून नवं युद्ध सुरू झाल्याची चर्चा आहे। एका पदासाठी एकाच दिवशी 2 विभागांकडून 2 वेगवेगळे आदेश देण्यात आले। बेस्टचा अतिरिक्त कार्यभार शिंदेनी अश्विनी जोशी यांच्याकडे दिला, तर फडणवीसांच्या खात्याकडून आशिष शर्मा यांची त्याच पदावर नेमणूक झाली। बेस्टच्या महाव्यवस्थापक पदासाठी राज्य शासनाच्या 2 वेगवेगळ्या आदेशानं शिंदे फडणवीसांमध्ये संघर्ष आहे की दोघांच्या खात्यामध्ये सावळा गोंधळ आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे। बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी फडणवीसांच्या सामान्य प्रशासन विभागाकडून आशिष शर्मांच्या नियुक्तीचे आदेश निघाले आहेत, तर याच पदासाठी शिंदेंच्या नगरविकास खात्याकडून अश्विनी जोशी यांच्या नियुक्तीचे आदेश निघाले। विशेष म्हणजे दोन्ही विभागांनी एकाच दिवशी हे आदेश काढले आहेत। बेस्टचे महाव्यवस्थापक श्रीनिवास निवृत्त झाल्यानं हे पद रिक्त होतं। एकीकडे महायुतीमधला वाद शहांच्या दरबारात गेल्याची चर्चा असताना एकाच पदासाठी 2 खात्यांनी 2 वेगळ्या नावांचे आदेश काढल्यामुळे गोंधळामध्ये आणखी भर पडली आहे। बेस्ट बद्दल मी निर्णयच घेत नाही। बेस्ट बद्दलचे निर्णय हे महानगरपालिका प्रशासन घेते, माझ्याकडे येत नाही। तर मुंबईमध्ये बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती झाली आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युतीचं हे पहिलं पाऊल म्हणून बघितलं जातं। ठाकरे बंधूंचं एकत्र उत्कर्ष पॅनल या निवडणुकीमध्ये उतरणार आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येणार अशा चर्चा सुरू असतानाच बेस्टच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत। बेस्ट उपक्रम कामगार पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती होणार आहे।
बेस्ट पदवेळेची निवडणूक ही 18 ऑगस्टला पार पडणार आहे। या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि मनसेची महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कर्मचारी सेना एकत्र युती करून उत्कर्ष पॅनल या एकत्र पॅनलमधून निवडणूक लढणार आहे। बेस्ट कामगार सेना हे उद्धवजी ठाकरेंची संघटना आणि राज ठाकरेंची नवनिर्माण सेना या दोन्ही यांची आज एकत्र निवडणूक लढण्याचं ठरलं। आज आम्ही दोन्ही संघटना एकत्र आलेलो आहेत। 18 तारीखला दोघे जण ही निवडणूक लढवणार आहे। हा शुभारंभ आणि ही नांदी असेल दोन्ही संघटना एकत्र येऊन लढण्याची। या संदर्भात निवडणुका एकत्र लढवाव्या किंवा कसं काय या संदर्भात आमची सुहास सावंत जे बीएसटी कामगार सेनेचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी बोलणी चालू आहेत। बोलणी अंतिम टप्प्यात आहेत, पण अजूनही निर्णय झालेला नाही। 8 तारखेला विड्रॉल आहे, त्याच्या आधी आम्ही सन्मान्य राजसाहेबांच्या कानावर घालून योग्य तो निर्णय त्याच्यावर करू। कसं आहे, ज्याला विश्वास नाही आहे, 2 दगडावर पाय ठेवून माणूस जेव्हा काम करतो तेव्हा तो काय होतं त्याचं आपल्याला माहीत आहे। त्यामुळे कॉन्फिडन्स पाहिजे आणि विश्वास पाहिजे। विश्वास गमावलेले लोक असं काम करतात। खऱ्या अर्थाने आता कुणाशी चर्चा चालू आहे आपल्याला माहीत आहे आणि कुणी लोकशाहीमध्ये एकत्र येण्याचा अधिकार आहे, आघाडी युती करण्याचा अधिकार आहे ज्याला त्याला। त्यामुळे आमचं त्याच्यावर काही म्हणणं नाही। तर उद्धव ठाकरे यांचा देखील आजपासून दिल्ली दौरा सुरू झालेला आहे। उद्धव ठाकरे सहकुटुंब दिल्लीमध्ये पोहोचले। उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची आता भेट घेतलेली आहे। शरद पवार यांच्या दिल्लीमधल्या निवासस्थानी आता सध्या उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित आहेत। तसंच महाविकास आघाडीचे आणि ठाकरेंचे खासदार देखील शरद पवार यांच्या निवासस्थानी आता उपस्थित आहेत। कबूतरखाना हटवण्याच्या विरोधामध्ये जैन समाजानं आज दादरमध्ये आंदोलन केलं। तासाभरानंतर जैन समाजाचं आंदोलन संपलं, मात्र यावेळी जैन समाजाची पोलिसांसोबत झटापट झाली। दरम्यान आंदोलनामध्ये बाहेरचे लोक असू शकतात अशी शंका मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केली आहे। दादर कबूतरखान्यावरची तडपत्री फाडली, जैन आंदोलकांचा राडा। कबूतरखान्यात खाद्यही फेकलं, पोलिसांसोबत झटापट। दादर कबूतरखान्यावर पालिकेनं लावलेली ताडपत्री जैन समाजाच्या मोठ्या समुदायानं आंदोलन करत फाडून टाकली। प्रचंड संख्येने जैन आंदोलक सकाळी दादर कबूतरखान्यावर आले आणि कबूतरखान्यात शिरले। आंदोलक आणि पोलिसांमध्ये यावेळी झटापट पाहायला मिळाली। ताडपत्री फाडल्यानंतर महिला आंदोलक कबूतरखान्यात शिरल्या आणि त्यांनी बांबू हटवण्यास सुरुवात केली। महिला आंदोलक सुरे घेऊन बांबूला बांधलेल्या दोऱ्या तोडताना दिसल्या। पोलीस कबूतरखान्याबाहेर आंदोलकांना थांबवत होते, तर दुसरीकडे महिला आंदोलक आत शिरून दोर तोडत होत्या। पोलिसांसोबत झटापट झाल्यानंतर आंदोलकांनी पोत्यांमध्ये भरून आणलेलं खाद्य कबूतरखान्यात फेकलं। इतने दिन तक हम लोगों ने चला दिया है, कितने कबूतर मरे हैं, कौन जवाब देगा? अभी खोलोगे 50,000 कबूतर मर गए, कौन जवाब देगा? एक आदमी मरता है तो जेल में डालो। कोरोना में इतना पब्लिक मरा तभी तुम्हें पता नहीं चला, और आज कबूतरों के लिए तुम ऐसा करो। हम तो दान करते हैं ना। या राड्यानंतर मंत्री मंगलप्रभात लोढा घटनास्थळी आले। बाहेरून आलेल्या लोकांनी आंदोलन केल्याचं लोढा म्हणाले। माहिती नाही बाहेरचे कोण लोक होते, पण ते हे इथले ट्रस्टचे लोक ना होते। ते असं आहे एक वेळा आंदोलन मध्ये काही बाहेरचे लोक घुसू शकतात। लोकभावना आणि धार्मिक भावना ही जपण्याच्या दृष्टीने आपल्याला काय करता येईल आणि त्यातनं कुठे आरोग्याला धोका होणार नाही अशा प्रकारचा मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत। काही मार्ग काल आम्हाला सुचलेले देखील आहेत, आम्ही कोर्टासमोर मांडू, जेणेकरून इतक्या वर्षाची ही जी परंपरा आहे ती परंपराही खंडित होणार नाही आणि त्यासोबत मला असं वाटतं की आरोग्याचाही प्रश्न निर्माण होणार नाही। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंतही घटनास्थळी पोहोचले होते।
कोर्टाचा निर्णय त्याचा अवमान कोणच करणार नव्हते, परंतु त्यांनी जैन लोकांची भावना असेल किंवा काय त्यांनी त्यांची दुखावण्याचा प्रयत्न केला. जैन समाज हा अतिशय शांतप्रिय समाज आहे. त्यांनी जर हे असं केलं असेल तर नक्कीच या सगळ्याच्या पाठी एखाद्या राजकीय नेत्याचा त्यांना पाठबळ असेल आणि त्यांनी फूस लावल्यामुळे अशी घटना घडू शकते. सरकारची पण भूमिका अतिशय सकारात्मक आहे आणि आपण सगळे मिळून एकमेकाला त्याच्यात सहकार्य केलं पाहिजे. म्हणजे श्वासाचे वगैरे शोध प्रक्रिया वगैरे त्याच्यात फारच लोकांना अडचणी निर्माण झालेल्या आहेत. पण राज्याचे मुख्यमंत्री काय ते निर्णय घेत आहेत, पण तो निर्णय घेत असताना त्यांनी सामान्य माणसं सुद्धा डोळ्यासमोर ठेवली पाहिजे जेणेकरून त्यांना त्रास होणार नाही. दरम्यान कोर्टाचा निर्णय येईपर्यंत कबूतरखाना बंद ठेवणार असल्याची पालिकेची भूमिका आहे. काल मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीनंतर जैन समाजानं आंदोलन स्थगित केलं होतं, मात्र तरीही आंदोलकांनी आंदोलन सुरूच ठेवलंय. कोल्हापूरकरांच्या लढ्याला यश आलेलं आहे. माधुरी हत्तीणीला लवकरात लवकर कोल्हापूरमध्ये आणणार असल्याचं आश्वासन वनताराचे सीईओ विहान कर्णी यांनी दिलंय. माधुरी हत्तीणीसाठी घर बांधणार असून कोल्हापूरच्या नांदणी परिसरामध्ये पुनर्वसन केंद्र सुरू करणार असल्याचं देखील वनताराच्या सीईओनी स्पष्ट केलं आहे. ईगो बैटल नहीं है, ये हाथी के जान के बारे में है और इसमें कोई हार या कोई जीत नहीं है. इसमें हाथी की जीत ही है, क्योंकि वहां वनतारा में भी उसको अच्छा घर मिल रहा था और यहाँ मठ में भी उसको अच्छा घर मिलेगा. तो जीत हाथी की है इसमें, और हम एनिमल वेलफेयर के साथ स्टैंड करते हैं. और हम आपको ये कहना चाहते हैं कि आपकी माधुरी कोल्हापुर जल्द से जल्द वापस आ जाएगी. नांदणी मठ, महाराष्ट्र सरकार व वनतारा यांच्या संयुक्ताने सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन याचिका दाखल करण्याबाबत निर्णय झाला आहे. नांदणी मठाच्या मालकीच्या जागेमध्ये वनताराने हत्तीच्या पालन पोषणाची सुविधा केंद्र उभा करण्याची आहे असे त्यांनी मान्य केलेलं आहे. तर वनताराने प्रशासनाने कोल्हापूरकरांची माफी मागितली आहे. कोल्हापूरकर आणि जैन धर्मीय यांच्या भावना दुखावण्याचा कोणता हेतू नव्हता असं त्यांनी म्हटलंय. नांदणी गावातील मठ आणि कोल्हापूरकरांच्या माधुरीप्रती असलेल्या भावनांची आम्हाला जाणीव आहे. माधुरीला स्थलांतरित करण्याचा निर्णय कोर्टानं त्यांच्या अधिकारात घेतला होता. वनताराचा सहभाग कोर्टानं दिलेल्या बंधनकारक निर्देशानुसार काम करण्यापुरता मर्यादित आहे. जैन समुदायाला किंवा कोल्हापूरकरांना यामुळे त्रास होत असेल तर आम्ही खेद व्यक्त करतो. शब्द किंवा कोणत्याही कृतीने तुम्हाला दुखावलं असेल तर त्यासाठी क्षमा मागतो. वनताराने कुठेही माधुरीचं स्थलांतर करण्याची शिफारस केली नव्हती. धार्मिक प्रथा किंवा भावनांमध्ये हस्तक्षेप करण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता. आपण सर्वजण माधुरीवरील प्रेमापोटी एकदिलाने काम करू. वनताराच्या अधिकाऱ्यांना बोलवलं होतं, त्यांच्याशी मी चर्चा केली. त्यांनी हे सांगितलं की आम्हाला त्या हत्तीवर हक्क सांगायची कुठली इच्छा नाही. पण मी त्यांना सांगितलं की मग असं असेल तर तुम्हीही आमच्यासोबत सुप्रीम कोर्टात जॉईन झालं पाहिजे. त्यांनी त्याला समर्थन देण्याचंही मान्य केलेलं आणि सोबत त्यांनी हे देखील मान्य केलेलं आहे की जर कोर्टाने अशा प्रकारचं काही आदेश आपल्याला दिला, जो कोर्ट देईल असं आम्हाला वाटतंय, तर ते तयार करण्याचीही पूर्ण व्यवस्था, कारण त्यांना त्यातलं एक्सपर्टीज आहे, ते सगळं ते करून द्यायला देखील तयार आहे. भाजप प्रवक्त्या आरती साठे न्यायाधीश बनल्या. रोहित पवार यांनी हा आरोप केलेला आहे. आरती साठेंना न्यायाधीश बनवण्याचा नियुक्तीचा प्रस्ताव तातडीने थांबवावा अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे. तर हा निर्णय उच्च न्यायालयाच्या इतिहासाला कलंकित करणारा आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. आरती साठेंची नियुक्ती जर जज म्हणून झाली तर उद्या जाऊन जे आपलं न्याय व्यवस्था आहे, ज्याला आपण एक स्तंभ समजतो आपल्या लोकशाहीचा, त्याच्यामध्ये अशा पद्धतीने नियुक्त्या झाल्या तर उद्या लोक शंका घेऊ शकतात. आणि आज या नियुक्तीवर लोक शंका घेत असतील तर मला असं वाटतं आणि आम्हा सगळ्यांना असं वाटतं की या बाबतीत सरकारने आणि आपले CJI जे आहेत त्यांनी त्या बाबतीत योग्य असा निर्णय घेऊन हे नाव वगळावं अशी विनंती आम्ही सर्वजण तिथे करत आहोत. पक्ष कोणताही असेल, पण भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये त्या पक्षाचे जे प्रवक्ते राहिलेले आहेत, ज्याने भाजपा विरोधकांवर अत्यंत कठोर शब्दात टीका केलेली आहे आणि मोदी शहांच्या भूमिका, चुकीच्या भूमिका नाही समर्थन दिलं आहे, अशी व्यक्ती ती कोणी असेल तिला मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नेमणं
हे मुंबई उच्च न्यायालयाच्या महान परंपरेला कलंकित करणारा आहे. काँग्रेसला बोलण्याचा अधिकारच काय? त्यांची जंत्री काढली ना तर तोंड लपवायला जागा राहणार नाही. कोण कुठल्या परिवारातून आलाय यापेक्षा नियुक्त होणारा व्यक्ती याची क्षमता काय हे महत्वाचं आहे. जे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेता ट्विट करतायत त्यांना त्यांच्याच पक्षातल्या राज्यसभेच्या पुण्यातल्या खासदारांच्या कोण कोण मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश आहे हे नावं सांगणं मला संयुक्तिक वाटत नाही. त्यामुळे क्षमतेच्या आधारावर निर्णय होतो. तो निर्णय झालाय तो योग्यच. बच्चू कडू यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे. शेतकऱ्यांसाठी एकत्र येण्याचं निमंत्रण राज ठाकरे यांना दिल्याचं बच्चू कडूंनी म्हटलं. तर निवडणूक घेण्यापेक्षा भाजपा कार्यालयामध्ये ठपके मारा असं म्हणत बच्चू कडूंनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरून टोला लगावलाय. शेतकरी जो अडचणीत सापडलेला आहे आणि सरकार त्याची जे काही टिंगलबाजी करत आहे. आमचं तर शेतकऱ्यांचा आमचं स्वप्न आहे का मुंबई अनेक वेळेस बंद होताना आम्ही पाहिली. ती शेतकऱ्यासाठी एक दिवस बंद राहिली पाहिजे. आमचा तोही उद्देश हे आहे का किमान अर्धा 1 तास 2 तास मुंबईनं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहावं. तुम्ही सांगा आता निवडणूक आयोग म्हणतो आम्ही व्हीव्हीपॅटही देत नाहीये. मग आता राहिलं काय? निवडणूक केल्यापेक्षा भाजप कार्यालयातच ठपके मारा आणि निवडणुका करा. सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला मतदाराला विचारलं तर ते ईव्हीएम मशीन असेल तर तुम्ही कशाला लढता निवडणुका? अशा प्रकारच्या भावना तयार होत आहे. मला वाटतं ते चुकीचेच आहे. व्हीव्हीपॅट असला पाहिजे. मुळात म्हणजे ईव्हीएम मशीनच नाही पाहिजे. जगामध्ये 3, 4, 5 देश सोडले तर कुठेही तुम्ही ईव्हीएम मशीन नाही आहे. की मोठं अमेरिकेला नाही. तर ट्रम्प साहेब किती वेळा बोलतात मोदी साहेबांचे मित्र, तर ते होतच नाही. आता काय करणार ते पाहू. पुणे पालिका आयुक्तांच्या बंगल्यामधून महागड्या वस्तू गायब झाल्याची घटना समोर आली आहे. महागडी झुमरा, शोभेच्या वस्तू, टीव्ही, एसी आणि इतर विद्युत उपकरणं गायब झाली आहेत. 24 तास सुरक्षा असताना सुद्धा बंगल्यामधील साहित्य गायब झाल्यामुळे सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गायब वस्तूंमध्ये 4 मोठ्या क्षमतेचे एसी, एक आलिशान झुंबर, दुर्मिळ असे ऐतिहासिक पेंटिंग्स आणि इतर काही महागड्या पेंटिंग्स, जुन्या काळातले पितळी आणि काचेचे दिवे, 2 मोठे हाय डेफिनेशन क्वालिटी LED टीव्ही, कॉपी बनवण्याचे यंत्र, वॉकी टॉकीचे सेट, किचन मधला सेट, महागड्या रिमोट बेल्स आणि वॉटर प्युरिफायरचा सुद्धा समावेश आहे. असं काय म्हणणं आहे की जर सामान इथून निघून गेला असेल तर कुठे गेला त्याचं कुणालाही काही माहित नाही. शेवटी याच्यामध्ये जबाबदार जे आहे आपले भवन विभागचे जे काही अभियंता ज्यांच्यावर देखरेखची जबाबदारी ते जबाबदार आहेत. मी काही पूर्वीचे आयुक्त किंवा आताचे आयुक्त किंवा हे सगळे विषयच नाही. ज्या माणसावर या भवनाची जबाबदारी आहे त्याच्या मेंटेनन्सची त्यांना सांगायला पाहिजे ना की आपण किती सामान आणले होते, त्याचे रेकॉर्ड कुठे आहे, ते कुठे गेला, हाच विषय आहे आणि त्याच्या चौकशी मी करतो.